नमस्कार मित्रांनो, मॅथमॅटिक्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तरी मागच्या व्हिडिओमध्ये आपण कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट आणि ऑर्डर पेअर पाहिलं होतं. तर त्यावरती एक न्यूमरिकल आहे की कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए क्रॉस बी चं न्यूमरिकल, म्हणजे तुम्ही ऑर्डर पेअर कशा बनवणार. जर 1 असेल, 1 हा एलिमेंट ए सेटमधला, त्याचा कार्टेशियन प्रोडक्ट घ्यायचा आहे आपल्याला बी सेट बरोबर. तर मग जो हा 1 एलिमेंट असेल त्या एलिमेंटनी बी सेटमधल्या प्रत्येक एलिमेंट बरोबर एक ऑर्डर पेअर तयार करायची. जो 1A 1B 1C 2A 2B 2C. म्हणजे असा ए क्रॉस बी, म्हणजे जर एक सेट दिला असेल ए आणि दुसरा सेट दिला असेल बी, तर त्याचा कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट च्या अशा ऑर्डर पेअर करून त्या एका सेटमध्ये एनक्लोज केल्या जातात. तर आपण व्हिडिओतला मेन टॉपिक आहे रिलेशन. तर रिलेशन म्हणजे काय हे पाहायचं आहे की ऑर्डर पेअरनुसार आपण कार्टेशियन प्रोडक्ट बघितलेले आहे, की त्याच्यानुसार रिलेशन ही नवीन टर्म आहे. तर ती काय आहे, तर त्याची आपण डेफिनेशननी सुरुवात करूया. अ वेल डिफाईन्ड relation between of A and B is given by A or B, and A belongs to A, B belongs to B, thus the relation gives ordered pair AB and defined subset कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए अँड बी. तर म्हणजे काय की एक वेल डिफाईंड रिलेशन, आपल्याला असं हे रिलेशन फाइंड करायचं आहे की हा ए आणि हा बी या दोन सेटमधला पाहिजे. म्हणजे दोन सेटमध्ये काय रिलेशन आहे, ए मध्ये काय रिलेशन आहे आणि बी मध्ये काय रिलेशन आहे. तर ते ए आर बी ने आपण असं लिहितो. तर मग त्याची ऑर्डर पेअरमध्ये लिहितो. म्हणजे आपण कार्टेशियन प्रोडक्टमध्ये पाहिलेलं आहे की त्याचा कार्टेशियन प्रोडक्टने आपण ऑर्डर पेअरनुसार त्याचं काय रिलेशन पाहता येईल. म्हणजे त्याच्यावरती एखादी कंडिशन लावून, समजा एक्स इज लेस दॅन वाय, त्याची आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं आहे सपोज ए आणि बी मधलं. तर मग तुम्ही कोणत्या ऑर्डर पेअर कलेक्ट करणार एकत्र, तर ते दर्शवण्यासाठी ए आणि बी हा सेट ए मधला आहे आणि हा सेट बी मधला आहे, बी एलिमेंट, त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे हे आपण पाहतो ऑर्डर पेअरनुसार. तर ही रिलेशनची डेफिनेशन आहे सर्व. जर एक्झाम्पल पाहू आपण. जर ए एक सेट घेतला आणि बी सेट घेतला आणि कंडिशन आहे लेट आर बी द रिलेशन such that x and y belongs to R implies x is less than y. म्हणजे जर आपण हा x आणि y, जो हा x ह्या सेटमधला घेणार आहे आणि y हा ह्या सेटमधला घेणार आहे, जर असं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे की हा x हा नंबर हा y पेक्षा लेसच पाहिजे,
मग ते रिलेशन कसं फाइंड आउट करता येणार आपल्याला? मग ऑर्डर पेअर तयार करायची. 1 4 1 5 2 4 2 5 3 4 3 5 अँड 4 5. तर हे याचं ऑर्डर पेअरचं रिलेशन बनवलेलं आहे. म्हणजे काय की हा लेस असला पाहिजे, अशी ऑर्डर हा लेस असला पाहिजे आणि हा जो एलिमेंट हा वाय हा ग्रेटर असला पाहिजे. मग आपण अशी बनवली का की 3 1 4 1 5 1. आपल्याला कंडिशन सॅटिस्फाय नाही होत. मग आपल्याला हे रिलेशन असं फाइंड आउट करायचं की एक्स इज लेस दॅन वाय. म्हणून ऑर्डर पेअर हे शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे रिलेशनच्या आधी. त्याच्यावरती आधीची व्हिडिओ बनवलेली आहे, तिथं जाऊन पहा की ऑर्डर पेअर म्हणजे काय, कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट. तर मग डायग्रामनी पाहू आपण. जर हा ए सेट आहे आणि हा बी सेट आहे. बी मध्ये एलिमेंट किती आहेत? 1 4 5 1 2 3 4 5. तर यांचं रिलेशन काय आहे? तर 1चं 4 बरोबर आहे, 2चं 4 बरोबर आहे आणि 3चं 4 बरोबर आहे आणि 4चं आहे. म्हणजे रिलेशन असं दाखवलं जातं. तर याच्या काही डेफिनेशन आहेत, डोमेन, रेंज आणि कोडोमेन, त्या पाहूया. तर डोमेन म्हणजे काय? दी सेट ऑफ ऑल फर्स्ट कंपोनंट इन ऑर्डर पेअर इन रिलेशन इज कॉल्ड डोमेन. म्हणजे जे पहिल्या पेअरमधले पहिले एलिमेंट असतात ऑर्डर पेअरमधले, त्याला डोमेन म्हणतात. 1 2 3 4 5 हे या सेटचे डोमेन आहेत. तर मग रेंज म्हणजे काय? दी सेट ऑफ ऑल सेकंड कंपोनंट ऑफ ऑल ऑर्डर पेअर इन अ रिलेशन आर इज कॉल्ड रेंज. म्हणजे रेंजमध्ये 1 4 5 हे सगळे एलिमेंट रेंजमध्ये येतात. तर डोमेन आर इज इक्वल टू रेंज सेकंड एलिमेंट. आणि तिसरी कन्सेप्ट आहे कोडोमेन. तर कोडोमेन म्हणजे इफ अ रिलेशन आर इज फ्रॉम ए टू बी, म्हणजे रिलेशन आर इज फ्रॉम ए टू बी, देन द सेट बी इज कॉल्ड कोडोमेन ऑफ रिलेशन. म्हणजे ज्या या सेट रेंजच्या सेटलाच कोडोमेन म्हणतात जर रिलेशन होत असेल तर. बायनरी रिलेशन म्हणजे लेट ए बी नॉन एम्प्टी सेट. म्हणजे ए हा सेट असा आहे की नॉन एम्प्टी आहे. एव्हरी सबसेट म्हणजे त्याचा जर सबसेट हा एक क्रॉस ए म्हणजे त्याचसोबत घेतला असेल, म्हणजे ए क्रॉस ए, त्याला बायनरी रिलेशन म्हणतात. त्याचे काही थोडेसे एक्झाम्पल आहेत, जास्त वास्टमध्ये टर्म नाही आहे त्याची. आणि मग नंतर पाहूया आपण टाईप ऑफ रिलेशन, रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्सिटिव्ह. तर हे रिलेशन कसे आहेत, हे रिलेशनचे टाईप आहेत आणि इक्विव्हॅलन्स रिलेशन म्हणजे काय, तर हे पाहू आता आपण. टाईप ऑफ सेट. टाईप ऑफ सेट म्हणजे काय की असा आपण जो सेट बघणार टाईपमध्ये नॉन एम्प्टी बायनरी सेट आर ऑन ए, म्हणजे जो ए सेट आहे त्याच्यामध्ये टाईप कोणते पडतात की रिफ्लेक्सिव्ह आहे का, सिमेट्रिक आहे का, ट्रान्सलेटिव्ह आहे का. हे सेट आपल्याला त्याचा टाईप आहे का तो ओळखायचा असतो. तर त्याच्यासाठी काही कंडिशन दिलेल्या असतात. तर पहिला सेटचा टाईप आहे रिफ्लेक्सिव्ह. रिफ्लेक्सिव्ह if A and A order pair belongs to R for every
A belongs to A, that is ARA for every A belongs to A. रिफ्लेक्सिव्ह टाईप म्हणजे काय की जर दोन एलिमेंट दिले असतील ऑर्डर पेअरमध्ये तर त्याचं रिलेशन ARA म्हणजे तो एलिमेंट त्याचसोबत रिलेटेड असतो, म्हणजे त्या एलिमेंटचं त्याचसोबतचं रिलेशन असतं, त्याला रिफ्लेक्सिव्ह रिलेशन म्हणतात. सेकंड टाईप आहे सिमेट्रिक. सिमेट्रिक म्हणजे काय, इफ A and B belongs to R for and B and A belongs to R for all A and B belongs to A सेट, म्हणजे A आणि B हे जर A सेटमध्ये बिलॉंग करत असेल तर मग ARB इज इम्प्लाइज टू B रिलेटेड A. म्हणजेच Aचं रिलेशन B सोबत असेल तर Bचं पण रिलेशन A सोबत असलं पाहिजे. ह्या टाईपला सिमेट्रिक टाईप म्हणतात. तिसरा टाईप आहे रिफ्लेक्सिव्ह. तिसरा टाईप आहे ट्रान्सटेटिव्ह. इफ A and B belongs to R and B and C belongs to set R, then A and C also belongs to set R. For all A, B and C belongs to set A, तर त्या रिलेशनला ट्रान्सटेटिव्ह रिलेशन म्हणतात. म्हणजे जर ए बी बिलॉंग्स टू आरमध्ये रिलेटेड असेल तर बी आणि सी पण हा रेंजमध्ये रिलेशनमध्ये बिलॉंग करत असेल तर ए आणि सी सुद्धा एकमेकांशी रिलेटेड असतात, त्याला ट्रान्सटेटिव्ह रिलेशन म्हणतात. आणि इक्विव्हॅलन्स रिलेशन म्हणजे काय, इक्विव्हॅलन्स रिलेशन म्हणजे काय, रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक and transitive. Which called इक्विव्हॅलन्स रिलेशन. म्हणजेच की रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक, ट्रान्सटेटिव्ह प्रॉपर्टी ज्या सेटमध्ये समजा एखाद्या ए सेटमध्ये असेल तर त्या सर्व रिलेशनला इक्विव्हॅलन्स रिलेशन म्हणतात. आणि शेवटचा टॉपिक आहे या धड्यातला कॉन्ग्रुअन्स मॉड्युलो. तर हा नंबर थेअरीमध्ये तुम्हाला फर्स्ट इयरच्या मॅथमॅटिक्समध्ये त्याचा पॉईंट आहे. वास्ट डेफिनेशन आणि बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे, पण आता सध्या तुम्हाला सेट पुरतं मर्यादित आहे. म्हणजे जर एखादा सेट हा सेटचा कॉन्ग्रुअन्स मॉड्युलो आपण कसा काढू शकतो रिफ्लेक्सिव्ह, ट्रान्सटेटिव्ह आणि सिमेट्रिकनुसार, तर त्यामुळे हा छोटाच पॉईंट दिलेला आहे कॉन्ग्रुअन्स मॉड्युलो. Let be any positive integer a is equal to b mod m. तर मॉड एम म्हणजे काय, हे कॉन्ग्रुअन्स रिलेशन आहे. तर आत्ता फक्त आपण सेट पुरतंच पाहूया. तर हे नंबर थेअरीमध्ये कॉन्ग्रुअन्स मॉड्युलो कसं लिहिलं असतं, तर ए मायनस बी म्हणजे जो ए आणि बीची सबट्रॅक्शन करणार आहे त्याला डिवायडेड बाय एम, म्हणजे तो डिव्हिजिबल पाहिजे नंबर, येणारा नंबर. तर मग त्याला आपण ए इज इक्वल टू बी मॉड एममध्ये कन्वर्ट करून लिहिलं जातो, तर त्याला कॉन्ग्रुअन्स मॉड्युलो म्हणतात. म्हणजे इज डिव्हिजिबल बाय
त्याला कॉन्ग्रुअन्स मॉडेल म्हणतात. तर ह्याच्यावरती एक एक्झाम्पल आहे ते आपण पाहणार आहे की म्हणजे काय की रिफ्लेक्सिव्ह सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्हमधून आपण कॉन्ग्रुअन्स मॉड्युलो म्हणजे ए मायनस बीला डिव्हिजिबल करणारा सेटनुसार जर काय असेल तर त्याच्या काही प्रॉपर्टीज आपण न्यूमरिकल म्हणजे एक्झाम्पलमध्ये पाहणार आहेत. तर हे झालं रिलेशन, डोमेन, कोडोमेन, इक्विव्हॅलन्स रिलेशन, टाईप ऑफ रिलेशन. त्याच्यामध्ये आपण रिफ्लेक्सिव्ह सिमेट्रिक ट्रान्झिटिव्ह हे पॉईंट पाहिलेले. जर काय डिफिकल्टी वाटत असेल तर कमेंट करा. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.